ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ 76ನೇ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಸಂಭ್ರಮ ಸಡಗರ ಮನೆ ಮಾಡಿದೆ. ಮಾಣೆಕ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇರುವಂತದ್ದು. ರಾಜ್ಯಪಾಲ ತಾವರ್ ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಅವರಿಂದ ಗೌರವವನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಲಾಗ್ತಿದೆ. ತೆರೆದ ಜೀಪಿನಿಂದ ವಿವಿಧ ತುಕಡಿಗಳಿಂದ ಗೌರವ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಲಾಗ್ತಿದೆ. ಧ್ವಜಾರೋಹಣ ಬಳಿಕ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಂದ ಗೌರವ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿರುವಂತದ್ದು. ಭಾಷಣದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಂದ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳ ಗುಣಗಾನ ಆಗ್ತಿದೆ. ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳ ಆರ್ಥಿಕ ದಿವಾಳಿ ಟೀಕೆಗೆ ತಿರುಗೇಟು ಕೊಟ್ಟಿರುವಂತದ್ದು. ಗವರ್ನರ್ ಮೂಲಕ ಸಂದೇಶವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ. मुख्य रूप से शिक्षा, बुनियादी सुविधाएं, स्वास्थ्य तथा अन्य योजनाओं को स्वीकृति दी गई है। बेंगलुरु मेट्रो रेल परियोजना के चरण 2A, जिसमें केंद्रीय रेशम बोर्ड से कृष्णराजपुरा तक 19.75 किलोमीटर का विस्तार और चरण 2B, जिसमें कृष्णराजपुरा से केम्पेगौड़ा अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे तक 38.44 किलोमीटर का विस्तार कार्य प्रगति पर है, जिसकी अनुमानित लागत 14,788 करोड़ रुपए है। चरण 3 कॉरिडोर 1 केम्पापुरा से जेपी नगर 4th फेज 32.15 किलोमीटर तक और कॉरिडोर 2 होसाहल्ली से काठबागागीर 50 किलोमीटर कुल 44.65 किलोमीटर का कार्य प्रगति पर है, जिसकी अनुमानित लागत 15,611 करोड़ रुपए है और परियोजना को दिसंबर 2029 तक पूरा करने का प्रयास है। बेंगलुरु शहर में 34 स्थानों पर आवास परिसरों का निर्माण करके लगभग 30,000 आवास इकाइयां प्रदान करने का बेंगलोर विकास प्राधिकरण का लक्ष्य है। अब तक 25 परियोजनाओं में कुल 14,909 फ्लैटों का निर्माण शुरू किया जा चुका है। इनमें से 10,615 फ्लैटों का निर्माण पूरा हो चुका है। डॉक्टर के शिवराम कारंत लेआउट प्लानिंग फार्मिंग का काम तेजी से चल रहा है। प्लाट आवंटन का काम भी जल्द शुरू करने की योजना है। अनुसूचित जाति व अनुसूचित जनजाति से संबंधित व्यक्तियों और संगठनों को बिना नीलामी के पत्थर उत्खनन के लिए खनन पट्टे देने हेतु कर्नाटक लघु खनिज रियायत नियम 1994 को और सरल बनाया गया है। साथ ही रेत और एमसैंड सहित अन्य लघु खनिजों के संबंध में नियमों को सरल बनाया गया है, ताकि आम जनता को उचित मूल्य पर आसानी से उपलब्ध कराया जा सके। राज्यपालರು ಈಗಾಗಲೇ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು विभाग को ವಿಷಯಗಳನ್ನು करने के लिए एकीकृत ಮಾತನಾಡ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು. सॉफ्टवेयर को ಭಾರತ अपडेट करके सॉफ्टवेयर ಸಂವಿಧಾನ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ವಿಚಾರವಾಗಿ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಅಂಶಗಳನ್ನ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಮಾಣಿಕ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತಷ್ಟು ಜೋರಾಗಿದ್ದು ಸದ್ಯಕ್ಕೆ ಗೌರವ ಸ್ವೀಕಾರದ ಮುನ್ನ ತೆರೆದ ಜೀಪಿನಿಂದ ಗೌರವ ಸ್ವೀಕಾರ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಂದ. ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಕೂಡ ಸರ್ಕಾರದ ಗಣ್ಯರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಾಥನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಪ್ರತಿ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಸಂಭ್ರಮದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರಾಜಧಾನಿ ಬೆಂಗಳೂರು ಮಾಣಿಕ್ ಪರೇಡ್ನಲ್ಲಿ ನಾನಾ ರೀತಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಡೆಸಲಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಮಾಣಿಕ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಸಂಭ್ರಮ ಮತ್ತಷ್ಟು ಜೋರಾಗಿದೆ. The guard commander will give the command for Salami Shastra, followed by Shok Shastra, the haunting strains of the last post, and then 2 minutes of silence.